हॅलो फ्रेंड्स, आजची रेसिपी आहे बेलाचे सरबत. बेलफळ यालाच काय म्हटलं जातं तर वूड ॲपल म्हटलं जातं. याचं मेडिसिनल नाव एगल मार्मोलस असं आहे. हे फळ उन्हाळ्यात प्रचंड प्रमाणात गुणकारी आहे. बेलाचं सरबत म्हणजे उन्हाळ्यात अमृतासारखं आहे. बेलफळाला अँटीऑक्सिडंट्सचे पॉवर हाऊस म्हटलं जातं. हे बेलफळ शरीरावर होणाऱ्या प्रदूषणाच्या इफेक्टला कमी करते आणि शरीराच्या प्रत्येक अवयवाला हे गुणकारी असते. बेलफळाचे उपयोग म्हणजे काय तर सर्वात महत्त्वाचा उपयोग तर बेलफळाची पावडर कॉन्स्टिपेशनमध्ये वापरली जाते. म्हणजे ज्यावेळेस कब्ज असतात, पोट साफ होत नाही, त्यावेळेस बेलफळाची पावडर वापरली जाते. यात खूप कॅल्शियम पोटॅशियम असते म्हणून ते दातांसाठी हाडांसाठी महत्त्वाचे आहे. त्यानंतर याच्यात विटॅमिन्स आहेत आणि लॅक्टेटिंग मदरसाठी म्हणजेच स्तनपान करणाऱ्या मातांसाठी देखील बेलफळ हे महत्त्वाचे आहे. कारण बेलफळाचे ज्यूस जर त्यावेळेस घेतले तर दुधाचे प्रमाण मिल्क प्रोडक्शन वाढते. तर असे हे प्रचंड गुणकारी असे बेलफळ. तर याचं हे सरबत मी बनवलेलं आहे. तर बेलफळ घेतलं, त्यात मी पाणी टाकलं, त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता त्याला मी एका चाळणीच्या सहाय्याने चाळून घेतलेलं आहे. अशा प्रकारे त्याचा गर वेगळा करून घ्यायचा. आणि या बेलफळाचा अजून एक फायदा म्हणजे तर हे पेप्टिक अल्सरमध्ये खूप गुणकारी आहे. ते ॲसिडिटी कमी करतं, अल्सर कमी करतं. हा गर आता पूर्णपणे वेगळा केलेला आहे. यात पाणी घालायचं आहे. गरजेप्रमाणे पाणी घालायचं, खूप पातळ करायचं नाही आहे. जर जास्त पातळ केलं तर बेलाची चव कमी होऊन जाते. तर ह्या पद्धतीने पाणी घालायचं आहे. त्यानंतर त्यात गरजेप्रमाणे साखर टाकायची आहे. जशी साखर आपल्याला गरज वाटेल तेवढी आपण टाकायची आहे. साखर टाकल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आता आपण यात घालणार आहोत थोडंसं मीठ. गरजेप्रमाणेच मीठही टाकायचं आहे आणि त्यात टाकायचं आहे चवीसाठी थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पावडर. सर्व एकत्र करून घेतलेलं आहे छान आणि सरबत तयार झालेलं आहे. हे सरबत सर्व करताना मी एका वेगळ्याच पद्धतीने सर्व करते. तर ग्लासमध्ये आधी पुदिन्याची पानं घ्यायची आहे. त्यांना थोडं तुकडे करून घ्यायचं आहे. हातानेच तोडायचं आहे. ते ग्लासमध्ये टाकायची. मग त्यात टाकायचा लिंबू. लिंबू पिळून घ्यायचा आहे. खूप लिंबू नाही टाकायचा, थोडासाच टाकायचा. कारण जास्त लिंबू टाकला की बेलाची चव कमी होऊन जाते. मग थोडं टेस्टसाठी, थंड होण्यासाठी मी बर्फ घातलेला आहे. तर आता हे तयार झालेलं आहे आपलं गुणकारी, रिफ्रेशिंग, हेल्दी असं बेलफळाचं सरबत. तर नक्कीच ट्राय करा ही रेसिपी आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.